मिशन टी 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दुसरं सेशन मानसशास्त्राचं आहे. डॉक्टर पूनम मोराळे मॅडम हे सेशन घेत आहेत. बॅच नंबर 6 साठी प्रवेश सुरू आहेत. ज्यांचा कोणाचा प्रवेश घ्यायचा राहिला असेल, टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हायचं राहिला असेल, त्यांनी 399 ही फीस स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर भरायची आहे ना. ग्रुप 6 जो सुरू आहे, ज्याच्यात ऍडमिशन बाकी काहीतरी 31 आहेत, ते झाल्याच्या नंतर आपण 499 ही फीस पूर्ववत ठेवणार आहोत. 8806597047 या क्रमांकावर फीस भरून आपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हा सर्वांना बॅच 6 मध्ये ऍड केलं जाईल. डॉक्टर पूनम मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करावं. डॉक्टर पूनम मोराळे मॅडम. येस सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मागच्या सेशन मध्ये आपण काही क्वेश्चनचे आन्सर पाहिले पहा, प्रॅक्टिस घेतली की कोणकोणत्या प्रकारचे क्वेश्चन, म्हणजे जो काही आपण सिलेबस घेतला होता त्या आधारे आपण त्याच्यावर काही क्वेश्चन एमसीक्यू तुम्हाला मी शेअर केले होते आणि त्याचे तुम्ही आन्सर दिले आहेत चांगल्या प्रकारे. तर आज आपण एक टॉपिक शिकणार आहोत पहा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक. ठीक आहे. तर आपण याच्यावर परिणाम करणारे घटक पाहिलेले आहेत, पण थोडासा डीप मध्ये आहे की अनुवंश आणि परिवेश. तर याच्या संदर्भामध्ये अध्ययन म्हणजे परिणाम कसं घडतं यामुळे, तर या संदर्भात आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे पहा. तर अध्ययन जी काही प्रक्रिया आहे, जेवढी आपल्याला सोपी वाटते तर ती तेवढी सोपी आहे का? नाहीये. परंतु अध्ययन जर आपल्याला सहज, सुलभ आणि गतिमान करायचं असं प्रत्येकाला वाटत असतं पहा, मग त्याचे काय करावे लागतात आपल्याला? काही त्याचे ज्ञान, कौशल्य हे आत्मसात करावे लागतात पहा. तर आपण जेव्हा लक्षात घ्या की जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, तर शिकवताना आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक विद्यार्थी हा म्हणजे व्यक्तिभेदानुसार म्हणजे सारखा हा नसतो. म्हणजे सरासरी आपण जे काय IQ लेवल देखील पाहिली पहा की बुद्धिगुणांक प्रत्येकाचा वेगवेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे विषयामध्ये देखील काही जणांना एखादा विषय खूप आवडतो, तर काही जणांना एखादा विषय आवडत नाही. समजा भाषा विषय असेल तर त्यामध्ये एखादा विद्यार्थी खूप प्रगती करतो, पण गणित सारख्या विषयामध्ये तो मागं पडलेला किंवा इंग्रजी विषयामध्ये ते मागं पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की अध्ययनाची जी काही प्रगती आहे तर ती समान असत नाही. म्हणजेच अध्ययनावर वेगवेगळ्या घटकांचा अनुकूल किंवा प्रतिकूल हा परिणाम हा घडत असतो पहा. हं? तर या संदर्भात आपल्याला इथे बघायचं आहे पहा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक. तर याच्यामध्ये जो पहिला जो घटक आहे तर तो आहे अनुवंश. तर अनुवंश याद्वारे म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारा हा महत्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो पहा. मी तुम्हाला आता सांगितलं की व्यक्ती भिन्नता हा अनुवंशाचा मोठा परिणाम होतो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही अ, सारख्या नसतात, त्याच्यामध्ये व्यक्तिभेद किंवा व्यक्ती भिन्नता प्रत्येक मुलांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये असतं पहा. तर अनुवंशामुळे हे व्यक्तिभेद किंवा विकासावर परिणाम घडत असतो. तर याच्यामध्ये अनुवंशा संबंधात काही प्रयोग केलेले आहेत पहा. तर ग्रेगार ग्रेगार मेंडल या शास्त्रज्ञाने एक प्रयोग केलेला दिसून येतो किंवा संशोधन केलेलं आहे. आणि त्यांचं असं मत आहे पहा की 3 पिढ्यांचे जे काही गुणदोष आहेत तर ते पुढच्या पिढीला संक्रमित केले जातात पहा. म्हणजेच यामध्ये आपल्याला 3 पिढ्या असं सांगता येतात की आई वडील असेल, आजी आजोबा आणि पणजी पणजोबा. तर आई वडिलांचं जे काही 50% जे काही गुणदोष आहेत तर ते म्हणजे पुढच्या पिढीला संक्रमित केले जातात. आजी आजोबांचं 25% आणि राहिलेलं जे काही आहे पणजी पणजोबा यांच्याकडून जे काही गुणदोष आहेत तर ते पुढच्या पिढीला संक्रमित केले जातात. याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही आजार देखील असतात, तर ते मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीला येऊ शकतात. काही मानसिक असतात पहा किंवा काही शारीरिक असतात. हं? तर हे आजार देखील मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीला हे दिलेले असतात पहा. तर याच्यामध्ये सांगायचं झालं की अध्ययनावर परिणाम करणारा जो काही घटक आहे अनुवंश, तर याची महत्वाची भूमिका यामध्ये घेत असते पहा.
तर विकासाला जी काही शक्ती लागते पहा, मूळ शक्ती, तर ती अनुवंशाने मिळते, असं त्यांचं म्हणणं आहे पहा. ठीक आहे. तर आता याच्या संदर्भात काही नियम सांगितलेले आहेत. तर पहिला नियम आपल्याला जसं सांगता येईल, की साधर्म्याचा नियम असेल, की प्रत्येक जो काही म्हणजे प्राणी मात्र असते, तर त्याला शोभेल असाच अनुवंश हा अ, होत असतो पहा. म्हणजे आपल्याला कुत्रा असेल किंवा मांजर असेल, तर त्यांची जी काही पिले असतात ती एकसारखी असलेली दिसून येतात पहा. हं. भिन्न असतात पण त्या सारखी असलेली दिसून येतात. तर त्याच्यामुळे आपण साधर्म्याचा नियम त्यांना म्हणूया, हा जो काही सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आहे विविधतेचा नियम आपल्याला म्हणता येईल, की काय होतं की काही वेळा म्हणजे जरी जुळी बालकं असतात, तर त्यांच्यामध्ये देखील एकरूपता म्हणजे जे काही ट्विन्स असतात, तर त्याच्यामध्ये देखील एकरूपता ही आढळत नाही. वैधतेचा किंवा विविध प्रकारची त्यांच्यामध्ये गुणदोष असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकाच अनुवंश असेल ना, म्हणजे जरी ती जुळी असतील, तरी पण त्यांच्यामध्ये आपल्याला व्यक्तिभेद किंवा भिन्नता असलेली दिसून येते पहा. तिसरा जो नियम आहे, तो परागतीचा नियम आहे पहा. तर अशा वेळेस काय होतं, वैधतेचा नियम प्रकर्षाने पाळलेला आढळतो आणि काही अपवादात्मक व्यक्ती जन्माला येत असते पहा. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सांगता येतं, की उंच आई-वडील असतील, तर त्यांची मुलं देखील उंच आहेत किंवा सरासरीकडे झुकलेले आपल्याला दिसतात किंवा त्याच्यानंतर लठ्ठ आई-वडील असतील पहा, तर त्यांचं देखील मुलं देखील जाड वगैरे होऊ शकतात, असं आपल्याला इथे सांगता येतं. आता यामध्ये अ, महत्त्वाचं जे काही आपल्याला सांगायचं आहे, तर ते की अध्ययनामध्ये किंवा जेव्हा आपल्याला अध्ययन व्यवस्थित व्हायचं असतं, तर तेव्हा या अनुवंशाचा आपल्या अध्ययनावर फार मोठा परिणाम हा होत असतो पहा. हं. तर त्याच्यानंतर आपण परिवेश याच्यामध्ये हे लक्षात ठेवा पहा, की यांनी जे काही अनुवंशाच्या संदर्भात प्रयोग केलेला दिसून येतो किंवा प्रदीर्घ संशोधन केलेलं आहे पहा. ग्रेगरार मेंडल या मानसशास्त्रज्ञांनी. ठीक आहे. आता नंतरचा जो काही आहे पहा महत्वाचा, तर तो आहे परिवेश किंवा परिस्थिती. परिसर किंवा परिस्थिती किंवा परिवेश असं देखील आपण याला म्हणूयात मग. लक्षात आलं, की अनुवंशाचा ज्याप्रमाणे प्रभाव पडत असतो, त्याप्रमाणे परिसराचा किंवा परिवेशाचा देखील व्यक्तीच्या किंवा मुलांच्या जीवनावर किंवा अध्ययनावर हा खूप मोठा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो पहा. ज्याप्रमाणे अनुवंशाला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. हं? त्याच पद्धतीने परिवेशाला देखील महत्व असलेलं आपल्याला दिसून येतो. जी काही बाह्य परिस्थिती लाभलेली आहे, त्याचा अध्ययनार्थावर प्रतिकूल किंवा अनुकूल हा परिणाम होत असतो पहा. म्हणजे जशी त्याला परिस्थिती लाभलेली आहे, त्यावरून त्याचे अध्ययनावर परिणाम होत असतो. म्हणजे त्याचा जो विकास आहे किंवा व्यक्तिमत्व विकास आहे, त्याच्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आता ही बाह्य परिस्थिती किंवा परिसर म्हणजे कुठला आहे पहा, की त्याच्या सभोवताली म्हणजेच आता लहान मुलं असेल, तर त्याच्या सभोवताली शेजारी असतील किंवा त्याचे मित्र असतील, परिवार असेल, किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती असतील, तर यांचा परत मूल जेव्हा शाळेत जातं, शाळेत गेल्यानंतर तेथील शिक्षकांचा, तेथील वातावरणाचा, जी काही मुलं भेटतायत त्यांचा, तर त्याच्यावर हा चांगला किंवा वाईट हा परिणाम होत असलेला दिसून येतो. म्हणजे जसा परिसर त्या विद्यार्थ्याला लाभलेला आहे, त्यावरून त्याचं अध्ययन घडत असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. आता प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसते. वेगवेगळ्या स्वरूपाची परिस्थिती त्याला लाभलेली दिसून येते पहा. आता किंवा उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काही शहरी भागात राहतात, काही ग्रामीण भागात राहतात. काही प्रतिकूल परिस्थितीमध्ये अध्ययन करत असतात, तर त्याचा देखील परिणाम हा त्यांच्यावर होत असतो पहा. म्हणजे जर अनुकूल वातावरण त्यांना लाभले अध्ययनासंदर्भात, म्हणजेच आता शहरामध्ये शिकायला गेल्यानंतर तिथे जी काही ग्रंथालय असतील किंवा वाचनालय आहे किंवा पुस्तके आहेत, तर यांचा काय होतो त्यांच्यावर चांगला परिणाम किंवा अनुकूल परिणाम होत असतो. आणि ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये यांचा जर अभाव असेल या गोष्टींचा, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगल्या शाळा वगैरे, हं, तर त्या जर कमी असतील किंवा हे जे तुम्हाला सांगितलं आता, जे काही ग्रंथालय आहे, वर्तमानपत्रे, वाचनालय वगैरे, हं, तर लायब्ररी ज्याला आपण म्हणूया,
तर त्या संदर्भात तर त्यांना सोयी उपलब्ध झाल्या नसतील, तर त्याचा परिणाम हा प्रतिकूल होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की जसा परिसर त्याला लाभलेला असेल, त्या परिसरानुसार त्याचं जे काही व्यक्तिमत्व असेल किंवा व्यक्तिविकास आहे, त्याच्यावर परिणाम होत असतो. आता याच्यामध्ये आणखीन आपल्याला सांगता येतं, की आर्थिक आणि सामाजिक दर्जा म्हणजे कुटुंबाचा जो काही आर्थिक आणि सामाजिक दर्जा असेल, त्यानुसार देखील त्याचा अध्ययनावर परिणाम होत असतो पहा. म्हणजेच आता झोपडपट्टीमध्ये राहणारे काही लोक असतील किंवा फेरीवाले वगैरे त्यांचा देखील अध्ययनावर परिणाम होतो किंवा एखादा सुशिक्षित परिवार आहे त्या परिवारामध्ये विद्यार्थ्यांना अनुकूल सगळं वातावरण दिलं जातं त्याच्यामुळे त्यांचा अध्ययनावर चांगला परिणाम होत असतो म्हणजे जसं त्यांना वातावरण लाभलेलं असतं त्या मुलांना त्यानुसार त्याचा अध्ययनावर परिणाम होत असतो. ठीक आहे. लक्षात आलं म्हणजे परिसर कसा असेल त्यावरून विद्यार्थ्यांचं अध्ययन हे अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. म्हणजेच आपल्याला असं सांगता येतं पहा, की व्यक्तिमत्व विकासासाठी सांस्कृतिक असेल, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्कार हे असणं अतिशय आवश्यक असेल. तेव्हाच व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे तर ते संपन्न बनण्यास मदत होऊ शकते पहा. हं. तर त्यामुळे आपल्याला जे काही सभोवतालचं वातावरण आहे, तर ते कसं असायला पाहिजे? अनुकूल असायला पाहिजे. हं. तरच त्या ठिकाणी जे काही अध्ययन आहे, तर ते अध्ययन चांगल्या स्वरूपात होऊ शकतं. ठीक आहे. म्हणजेच परिसराचा अध्ययनावर अनुकूल असा परिणाम होत असतो, असं सांगितलेलं आहे पहा मानसशास्त्रज्ञांनी. तर त्याच्यामुळे आता शिक्षकांनी काय केलं पाहिजे? हं. जे काही परिसर आहे, तर तो त्यांना तसा म्हणजे वातावरण निर्मिती देखील करणं फार गरजेचं आहे. शिक्षकांनी त्याद्वारे जर मुलांना अध्ययन करण्यासाठी पोषक असं वातावरण निर्मिती केली, तर त्याचा देखील त्यांच्या अध्ययनावर परिणाम होत असतो पहा. हं. पण आता एखादं म्हणजे मूल आहे, तर त्याचं वातावरण जर चांगलं नसेल, म्हणजे व्यसनाधीनता असतील किंवा गुन्हेगारीच्या संदर्भात त्यांच्या आजूबाजूचे लोक असतील, तर मूल कसं असतं पहा, की आपण बांधुरायांची उपपत्ती पाहिली, की अ, बघून शिकत असतं. हं. निरीक्षणाद्वारे हा शिकत असतो. म्हणजे त्याच्या शेजारी आसपास जसं वातावरण असेल, त्याप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्व हे घडत असलेलं दिसून येतं पहा. तर त्याच्यामुळे जर काही व्यसनाधीन असतील माणसं शेजारी वगैरे किंवा त्याचे मित्र परिवार, तर त्याच्या संदर्भात देखील त्यावर परिणाम होत असलेला दिसून येतो पहा. त्याच्यामुळेच असं म्हणतात, की चांगल्या व्यक्तीची साथ किंवा मित्र जे काही बनवायचे आहेत, तर ते चांगले मित्र असणं फार आवश्यक आहे. का? कारण की तो म्हणजे अनुकरण करत असतो त्या व्यक्तीचं म्हणा किंवा त्याच्यासोबतच्या असणाऱ्या मित्रांचं. ठीक आहे. तर त्याच्यामुळं चांगला परिसर असणं हे फार आवश्यक आहे पहा. हं. म्हणून आपल्याला असं सांगता येईल, की चांगले शेजारी म्हणा किंवा गुरु म्हणा, हं. त्याच्यानंतर चांगला परिसर हा जर असेल, तर त्याचं जे काही अध्ययन आहे, तर ते चांगल्या रीतीने घडवू शकतो. ठीक आहे. हे परिसराचं महत्त्व आहे. त्याच्यानंतर पुढचं जे काही आहे पहा, तर ते आहे मानसिक प्रक्रिया. ठीक आहे. आता ही देखील महत्त्वाची आहे पहा, मानसिक प्रक्रिया. अनुवंश, परिवेश तर महत्त्वाचा आहे. त्याबरोबर आपल्याला मानसिक प्रक्रिया ही देखील महत्त्वाची आहे पहा. कशा संदर्भात? तर आपल्याला आता बघायचं आहे, की जी काही ठीक आहे. आता मानसिक प्रक्रियेच्या संदर्भात तर आपल्याला असं म्हणता येतं, की शारीरिक स्वास्थ्य हे ज्याप्रमाणे चांगलं आवश्यक आहे. म्हणजे हेल्दी फिजिकली जर हेल्दी आपल्याला आवश्यक आहे, त्याद्वारे आपल्याला जे काही म्हणजे चांगलं अध्यापन किंवा अध्ययन होऊ शकतं. त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याचा परिणाम देखील अध्ययनावर परिणाम करतो पहा. म्हणजे मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं फार महत्वाचं आहे. शारीरिक स्वास्थ्य तर आहेच, पण त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य असणं देखील आवश्यक आहे. बघा शारीरिक स्वास्थ्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं, की जेव्हा आपल्याला काहीतरी दुखत असतं, पोट म्हणा, डोकं म्हणा, तर त्यावेळेस किंवा ताप वगैरे येते, त्यावेळेस आपण जर अभ्यास करायला बसलो तर तो होणार नाही. म्हणजे शारीरिक स्वास्थ्याचा आपल्या अध्ययनावर परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याचा देखील आपल्या अध्ययनावर परिणाम होत असतो पहा. तर तो कोणता?
मानसिक स्वास्थ्य जर आपलं चांगलं नसेल, तर आपलं जे काही अध्ययन आहे, तर ते व्यवस्थित होत नाही, चांगलं होत नाही. म्हणजेच काय, आता मानसिक स्वास्थ्यामध्ये कोणकोणतं प्रकार येतात पहा. जर एखादी व्यक्ती निराश असेल, डिप्रेशनमध्ये असेल किंवा चिंताग्रस्त आहे, खूप एन्झायटी असेल तिला कुठल्या गोष्टीची, हं, तर त्यामुळे काय होतं, अध्ययन हे चांगलं चांगलं होत नाही. म्हणजेच त्याचा परिणाम हा प्रतिकूल परिणाम होत असतो अध्ययनावर. हं, सारखं जर विचार करणारी असेल किंवा परीक्षा जवळ आली, मग तिला टेन्शनच येतील. मग त्यावेळेस जरी तिची इच्छा आहे, की अभ्यास करायचा आहे, परंतु ती अभ्यास करू शकणार नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला असं सांगता येतं, की मानसिक स्वास्थ्य देखील चांगलं असणं हे आवश्यक आहे. जर मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल, तरच व्यक्तीचे अध्ययन चांगले होत असते. पहा. त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगता येतं पहा, की अति ताण असेल कुठल्या गोष्टीचा, तरी देखील आपण म्हणजे एकाग्र होऊ शकत नाही. अटेन्शन देऊ शकत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. तर त्यामुळे मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं हे महत्वाचं आहे आपल्याला दिसून येतं पहा. तर त्या संदर्भात आणखीन आपण आता बघणार आहोत, की आता हे अ, या संदर्भात काही मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करायचा आहे पहा. तर त्या कुठल्या आहेत? तर त्या आहेत संवेदना. मानसिक प्रक्रियेमध्ये संवेदना. ही देखील महत्वाची आहे पहा. संवेदना. आपल्याला माहिती आहे संवेदना म्हणजे काय? तर संवेदना म्हणजे काय याची जर डेफिनेशन आपल्याला बघायचं झालं, तर असं सांगता येतं पहा, की बाह्य उद्दीपकामुळे ज्ञानेंद्रियावर निर्माण होणारा प्राथमिक जो काही अनुभव आहे, तर तो म्हणजेच काय? संवेदना असं त्याला आपण म्हणूया. आता हे जी संवेदना आहे, तर ती आपल्याला कशाद्वारे होते पहा? किंवा जी काही जाणीव होते आपल्याला. तर जे काही आपले पंच ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे कुठले? की कान असेल, डोळा असेल, नाक आहे, जीभ आहे, त्वचा आहे. ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत पहा. त्याद्वारे आपल्याला काय होत असतं? की संवेदना होत असते. ठीक आहे. म्हणजेच जाणीव होत असते पहा. म्हणजे आपण जेव्हा जगाशी संपर्क साधत असतो पहा, आणि तो संपर्क साधत असताना मग आपल्याला जे काही ज्ञान होत असते. तर त्याद्वारे आपल्याला त्याची संवेदना होते, असं म्हणलं जातं पहा. तर उदाहरणार्थ बघायचं झालं याच्यामध्ये, तर काय सांगता येईल, की संवेदना ह्या कशा स्वरूपाच्या असतात? तर आता डोळ्यांद्वारे जी काही संवेदना आहे, तर ती कशी आहे? की एखादं आपल्याला दृश्य दिसलं, आपण पाहिलं, हं? किंवा कानामध्ये आवाज ऐकू आला, तर ही काय झाली? संवेदना झाली. किंवा एखाद्या गोष्टीचा वास आलाय आपल्याला, हं? घाण दुर्गंध असेल किंवा चांगला असेल वास, तर ही काय झाली? संवेदना झाली असं आपल्याला म्हणता येतं पहा. आता ही जी काही संवेदना आहे, तर ती ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहोचते आणि त्या माध्यमातून मग अनुभवाची आपल्याला काय होत असते हो? निर्मिती होत असते. आता ही काही संवेदना आहे. ही व्यक्तीची इच्छा असो किंवा नसो, संवेदना होत असते. ठीक आहे? प्रत्येक गोष्टीची. आता हॉर्न वाजलाय किंवा काहीतरी आवाज झालाय, लगेच आपण कान टवकारतो. म्हणजे कानात आवाज येतो ऐकू. म्हणजे ती काय झाली? संवेदना झाली असेल. म्हणजे जी काही पंचज्ञानेंद्रियाद्वारे जी काही आपल्याला त्याचं वेदन होतं, तर त्याला आपण संवेदना असं म्हणता येईल. म्हणजे जिभेद्वारे असेल, जेव्हा आपण एखादी खातो, तर कडू लागते ती चव. हं. तर त्याच्यानंतर पहा, वास आहे, चांगला आहे की खराब आहे. त्याच्यानंतर स्पर्श आहे पहा, स्पर्श देखील थंड आहे की गरम आहे या संदर्भात. स्वाद आहे, आवाज आहे, त्याच्यानंतर प्रकाश आहे. जे काही आपण पंच ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला जे काही वेदन होत असतं, तर त्या संदर्भात आपण या संवेदना आहेत, असं आपण त्याला म्हणता येतो पहा. तर याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक उदाहरण देता येईल, की एखाद्या फुलाचा वास आला. म्हणजे काय झाली? संवेदना झाली. ठीक आहे. आता आपल्याला याच्यानंतर जे पुढचं आहे, तर ते बघायचं आहे. तर ते आहे अवबोधन. संवेदना झाली, तर यालाच नंतर अवबोधन आहे. आता संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त झाला, ठीक आहे. संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो, प्लस अर्थ प्राप्त होतो, तर त्यालाच काय म्हणतात? अवबोधन असं म्हणलं जातं बघ. ठीक आहे.
अवबोधनाची आपल्याला सरळ सोपी अशी व्याख्या केली जाते की संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा अवबोधन होत असतं पहा. म्हणजे काय की जेव्हा एखादा वास आला तुम्हाला, तर तो कशाचा वास आहे, ठीक आहे. तर ते जर तुम्हाला लक्षात आलं, ते पण तुमच्या पूर्व अनुभवाद्वारे म्हणजे तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टीमधून. आता गुलाबाचा वास आला, तर मग तुम्ही वास आला, परंतु कशाचा आहे तो हे ओळखता आला तुम्हाला. तर म्हणजेच आपण तिथे त्याचं अवबोधन झालं असं सांगूया. ठीक आहे. संवेदना झाली, वास आला, अर्थ काय प्राप्त झाला, की तो गुलाबाचा वास आहे. म्हणजेच इथे आपलं अवबोधन झालं आहे, असं आपल्याला सांगता येतं पहा. किंवा आणखीन उदाहरण याच्यामध्ये द्यायचं झालं, की अवबोधनाच्या संदर्भामध्ये असेल, तर कानामध्ये आवाज ऐकू आला. पण जेव्हा आपण कशाचा आवाज आहे, हॉर्नचा आवाज आहे, एखाद्या गाडीचा आवाज आहे किंवा बेलचा आवाज आहे, हे जर आपल्या लक्षात आलं म्हणजेच आपल्याला सांगता येतं, की तिथं आपलं अवबोधन झालं आहे. म्हणजेच संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो, तेव्हा अवबोधन घडत असतं. संवेदना म्हणजे काय? जे काही आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत पहा, त्याद्वारे जे आपल्याला वेदन झालेलं असतं. हां, की कानात आवाज ऐकू येतो किंवा म्हणजे कानाद्वारे असेल किंवा स्पर्शाद्वारे आपल्याला थंड आहे का गरम आहे हे लक्षात येतं. त्याच्यानंतर वास वास येतो पहा, नाकाद्वारे आपण वास घेतो. हे झालं संवेदना झाली आणि व्यक्तीची इच्छा असो किंवा नसो, संवेदना होतच असते. ठीक आहे. परंतु अवबोध कसा होतो, तर संवेदना जेव्हा अर्थ प्राप्त होतो पहा, तर तेव्हा अवबोध हा घडत असतो. म्हणजेच एखादा आवाज आलाय, तर तो कशाचा आवाज आला आहे, हे आपण लक्षात घेतो. कुणी आवाज दिला आहे, ठीक आहे. तर तो तुमच्या मित्राचा आहे किंवा तुमच्या आईनं आवाज दिला आहे. हे जेव्हा तुम्ही ओळखता, तर तेव्हा अवबोधन झालं, असं आपल्याला इथे सांगता येतं. लक्षात आलंय सगळ्यांना यामध्ये? संवेदना. आता याच्यामध्ये देखील आपल्याला अ, बघायचंय पहा, की म्हणजेच संवेदना आणि अवबोधन हे देखील महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. ठीक आहे. तर यानंतर आपल्याला नेक्स्ट जो काही टॉपिक बघायचा आहे पहा, तर तो आहे की याच्यामध्ये काही तत्व सांगितलेले आहेत पहा. तर त्याच्यामध्ये आहे सान्निध्य. हे आपल्याला इथं बघायचं आहे. अवबोधाच्या संदर्भामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे काही आहे पहा, ते बघायचं आहे आपल्याला की सान्निध्य हे देखील महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला अवबोधन झालेलं असतं पहा, मग त्याच्यामध्ये काही तत्वांचा देखील अवलंब केलेला असतो. त्याच्यामध्ये सान्निध्य. हं? त्याच्यानंतर आहे सादृश्य. हं? आणि नेक्स्ट आहे पहा अखंडत्व. त्याच्यानंतर समावेश आणि मनाचा कल. आणि मनाचा कल. ठीक आहे. हे महत्वाचे आहेत पहा इथे. आता सानिध्य मध्ये काय आहे, की आता तुम्हाला काही आकृत्या इथे दाखवलेल्या आहेत पहा अशा. हं? त्याच्यानंतर तर हे कशामुळे होतं? तर हे हे आपल्याला आपण जेव्हा बघत असतो पहा, तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, की सानिध्य म्हणजे जवळीकतेमुळे आपण त्यांच्यामध्ये काय करतो पहा, हा एक गट झालेला आहे, असं आपल्याला दिसतं पहा. हे जे काही डॉट डॉट आपल्याला दिसत आहेत, तर ते कशामुळे झालंय, की ते अ, सानिध्य आहे म्हणजे जवळ आहे. त्यांचा गट झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं सांगता येतं पहा. ठीक आहे. जे काही गट दिसतात त्यामुळं आणि एकसारखे आहे. त्याच्यानंतर सादृश्य आहे पहा. तर सादृश्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, की आता ह्याच्यामध्ये काही जे गट आहे पहा, त्रिकोण आहे किंवा गोल सर्कल आहे किंवा हे गुणिलेचं आहे पहा, प्लसचं आहे. तर ते सादृश्य म्हणजे एकसारखे असल्यामुळे आपण त्यांचा काय करतो पहा, गट करत असलेला आपल्याला दिसून येतो पहा.
म्हणजे हे जवळीकता सानिध्य असल्यामुळे गट होतो आणि हे त्यांच्या सारखेपणामुळे सादृश्य म्हणजे सारखेपणामुळे गट असलेला आपल्याला दिसून येतो पहा. त्याच्यानंतर आहे की काही जे काही अखंडत्व आहे म्हणजे खंड न पावणारे पहा. तर आता याच्यामध्ये एक आकृती त्यांनी सांगितलेली आहे की समजा हे अखंडत्व असलेलं आपल्याला सांगता येतं. हा, आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जनावरे आहेत पहा एकसारखे म्हणजे बांधलेली असतात तर ते आपल्याला अखंडत्व याच्यामध्ये सांगता येतं. समावेशन हे अखंडत्वाचं झालं बरं का इथे. आता समावेशन म्हणजे काय पहा, तर यामध्ये काय केलं जातं, गेस्टल्टनी सांगितलेले आहेत बरं का हे. त्याच्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत पहा, तर त्या काय आपण या मनाने भरल्या जातात पहा. आता हे जेव्हा ही ड्रॉइंग दिलेली आहे, तर आपल्याला असं सांगता येतं ही सर्कल आहे किंवा गोल आहे. परंतु ही वास्तविकता हे ज्या काही हे आपण मनानं भरल्या जातात पहा. ठीक आहे जागा. आणि आपण त्यांना काय म्हणतो, की हा सर्कल आहे, गोल आहे. म्हणजे ते तुटक स्वरूपामध्ये जरी आपल्याला दिसली, तरी पण आपण काय करतो, त्या ज्या काही जागा आहेत, तर त्या मनाने भरल्या जातात पहा आपण. हं? ठीक आहे. तर कशामुळे भरल्या जातात ते? कारण सारखेपणा किंवा क्लोज आहेत त्या एकमेकांच्या त्याच्यामुळे. त्याच्यानंतर पहा मनाचा कल आहे. आता मनाचा कल प्रत्येकाच्या मनावर हे अवलंबून असतं पहा, की तो कसा विचार करतो. त्यावर मनाचा कल हा अवलंबून असलेला दिसतो पहा. तर त्याच्यामुळे हे जे काही तत्व सांगितलेले आहेत, की सानिध्य, सादृश्य, अखंडत्व, समावेश किंवा मनाचा कल. तर हे जे काही घटक आहेत, तर ते काही तत्व सांगितलेले आहेत ते. कशा संदर्भात आहे, की अवबोधाच्या संदर्भात आपण पाहिलेले आपल्याला दिसून येतात पहा. हं? त्याच्यानंतर महत्वाचा जो काही भाग आहे पहा, तर तो देखील बघायचा याच्यामध्ये. आता आकृती आणि पार्श्वभूमी. हं? हे देखील महत्वाचं आहे. अवबोधातील आकृती आणि पार्श्वभूमी. त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला स्क्रीन शेअर करते. तर आपल्याला दिसेल पहा, की आकृती कशाला म्हणतात आणि पार्श्वभूमी कशाला म्हणतात. ठीक आहे. दिसत आहे की आता लक्षात आलं असेल तुम्हाला की आकृती कोणती आहे आणि पार्श्वभूमी कोणती. हे पहा हे जे काही समोर दिसत आहे तुम्हाला, हा, तर ते काय दिसत आहे कमेंट करा बरं, काय दिसत आहे तुम्हाला. ही आकृती आणि पार्श्वभूमीच्या संदर्भात एक ड्रॉइंग आहे बरं का. ठीक आहे. काय दिसतंय येत आहे लक्षात. बरं ठीक आहे मी सांगते. आता जर तुम्ही हा दोन चेहरे दिसत आहेत. बर अजून म्हणजे तुम्ही हा काही जण म्हणतात की ट्रॉफी दिसतंय. काही जण म्हणतात दोन चेहरे. जेव्हा आता तुम्ही लक्ष द्या हे पहा, की जेव्हा तुम्ही दोन चेहऱ्याकडे बघता तर तुम्हाला ही जी ट्रॉफी आहे तर ती पार्श्वभूमी दिसणार. हा, आणि जेव्हा तुम्ही ट्रॉफीकडे बघतात तर तेव्हा जे काही दोन चेहरे आहेत तर ते तुम्हाला पार्श्वभूमी दिसणार. ठीक आहे. जर त्याचं तुम्ही निरीक्षण केलं पहिल्यांदा तर असं लक्षात येतं की दोन चेहरे आहेत. ठीक आहे. आणि मग जी काही ट्रॉफी आहे इथली ही जी काही व्हाईट कलर मध्ये आहे पहा, तर ही जी आहे तर ती पार्श्वभूमी झाली. हम्म म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही फोकस करता पहिल्यांदा जे गोष्टी दिसतात तर ती आहे आकृती. हं? आणि बाकीच्या गोष्टी काय झाल्या मग पार्श्वभूमी झाल्या. ठीक आहे. एखाद्या जेव्हा आपण शाळेत गेल्यानंतर एखाद्या मुलीला किंवा मुलाकडे आपण बघतो तर ती आकृती झाली.
आणि बाकीचे जे काही पार्श्वभूमी आहे, की म्हणजे वर्गामध्ये जे काही इतर विद्यार्थी आहेत किंवा भिंत आहे, फळं आहे, अजून काय ज्या वस्तू आहेत त्या झाल्या बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमी झाल्या. ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपण जिथे फोकस करतो, तर ती आकृती झाली आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. जर तुम्ही बोर्डवर बघत असताल, तर ती तुमची आकृती झाली आणि बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत किंवा बाकी काही जे काही लिव्हिंग थिंग, नॉन लिव्हिंग थिंग जे काही सामान असेल, तर ते आपण काय म्हणू? पार्श्वभूमी झाली असं म्हणता येतं पहा. हे अवबोधामधील इथं उदाहरण आहे. लक्षात आलं सगळ्यांना की आकृती आणि पार्श्वभूमी कशाला म्हणतात? की जिथे तुम्ही फोकस करता, हं, जिथे तुमचं लक्ष जातं, तर ते आपण काय सांगूया? ही आकृती झाली आणि बाकीचे पार्श्वभूमी झाले. ठीक आहे. ते एखादं दृश्य तुम्ही पाहतायत, कुठेतरी फिरायला गेलात, समुद्राच्या ठिकाणी किंवा काहीतरी. मग जेव्हा समुद्राकडे बघता, तर ती तुमची आकृती झाली आणि इतरत्र जी काही फिरणारी माणसं आहेत किंवा बोट वगैरे आहेत किंवा बाकीच्या गोष्टी या पार्श्वभूमी झालेल्या असतात आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आकृती आपण काय करतो पहा, ठळक पद्धतीने बघतो पहा. आणि बाकीची म्हणजे आकृती भोवतालचा जो काही भाग आहे, ज्याला आपण पार्श्वभूमी म्हणतो, बॅकग्राऊंड असं म्हणतो आणि ह्याला काय म्हणतो आकृती फिगर. ठीक आहे. लक्षात आलं आकृती आणि पार्श्वभूमी. आता ही आकृती आणि पार्श्वभूमी आहे, तर ती सतत बदलत असते पहा. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही जेव्हा ह्याच्याकडे बघितलं, हे जे काही मी शेअर केलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे, चित्र. तर कधी तुम्ही चेहरे बघता, कधी ट्रॉफी बघता, हो की नाही? म्हणजे तुमची आकृती आणि पार्श्वभूमी ही बदलत असलेली आपल्याला दिसून येते. सारखी बदलते. म्हणजे आकृती फक्त आकृतीच राहील, पार्श्वभूमी असं नाही. तर ते दोघंही बदलत असतात. म्हणजे कधी आकृती पार्श्वभूमी होते, कधी पार्श्वभूमी आकृती होत असते. तर ते आपल्याला दिसून येतं. म्हणजेच अ, आपल्याला असं सांगता येईल, की ह्या बदलत असतात पहा. ठीक आहे. मग त्याच्यासाठी जे काही शिक्षकांनी महत्त्वाचं अध्यापन करताना शिक्षकांनी काय केलं पाहिजे, की विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे म्हणजे शिक्षणाकडे किंवा अध्ययनाकडे अट्रॅक्ट केलं पाहिजे. हां. मग त्याच्यासाठी जे काही विविध प्रकारची शैक्षणिक साधने आहेत, पॉवर पॉइंट असतील किंवा आणखीन कुठल्या शैक्षणिक साधनाद्वारे जर त्यांना शिकवलं, तर त्यांचं अटेन्शन त्या गोष्टीमध्ये लावून राहतं. तर त्याच्यामुळे महत्वाचं आहे, की शिक्षकांनी त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. हं? लक्षात आलं हे? त्याचबरोबर आपल्याला असं सांगता येईल, की चित्र असेल किंवा चार्ट किंवा नकाशाद्वारे हं, अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांना शिकवलं, हं, अॅनिमेशन टाइप एखादा व्हिडिओ त्यांना दाखवला, तरी पण मुलं चांगले अट्रॅक्ट होतात आणि त्यांना समजायला देखील सोपं जात असतं पहा. त्याच पद्धतीने जे काही नवीन ज्ञान शिकवायचं आहे त्यांना, हं, नवीन ज्ञान शिकवायचं आहे, तर त्याद्वारे काय करावं लागतं? पूर्व ज्ञानाचं म्हणजे नवीन ज्ञानाशी सांगड घातली तर ते त्यांना चांगलं लक्षात येतं. म्हणजे ह्या जर गोष्टी शिक्षकांनी त्यांच्या अध्यापनामध्ये जर आणल्या, तर त्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रवृत्त होतात. त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे समजायला देखील सोपं जात असतं. हं? तर हे आपल्याला अ, अवबोधातील आकृती आणि पार्श्वभूमी हा भाग इथे आपण बघितला. लक्षात आला असेल. त्याच्यामध्ये देखील क्वेश्चन विचारलेले असतात पहा. फिगर आणि बॅकग्राऊंडच्या संदर्भात. ठीक आहे. अजून एक महत्वाचा भाग आहे. तो देखील आपण आता बघणार आहोत. तर तो आहे. याच्यावर देखील क्वेश्चन विचारलेले आहेत पहा. आणि जो काही पुढचा आहे, की अवबोधातील दोष बघायचे आपल्याला. ठीक आहे. आकृती पार्श्वभूमी झाली. अवबोधातील दोष बघूयात आपण. ठीक आहे. अवबोधातील दोष किंवा मर्यादा सांगूया. आता काय करतो बघा आपण, आपल्या पूर्वीच्या अनुभवानुसार आपण संवेदनाला अर्थ लावत असतो. ठीक आहे. अवबोध कशाला म्हणलं जातं, की संवेदनाला जेव्हा आपण अर्थ लावतो, त्याद्वारे अवबोध आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणजेच काय, की कुठली संवेदना झाली हे आपल्या लक्षात येतं. तर तेव्हा अवबोधन झालं असं आपल्याला सांगता येतं. पण आता कधी-कधी काय होतं, की आपल्याला व्यवस्थित अध्ययन न झाल्यामुळे
काही वेळेस आपण त्यांना चुकीचा अर्थ लावतो. मग त्यामुळे काय होतात, या अवबोधामध्ये दोष निर्माण होतात पहा. तर ते कोणते दोष आहेत? तर ते आपण बघूया की इंद्रिय भ्रम. हं? इंद्रिय भ्रम. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे चित्तभ्रम. महत्वाचं आहे पहा हे इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम आहे. त्याच्यामध्ये काय आहे पहा, की एखादा उद्दीपक आहे, तर जो अस्पष्ट दिसला, किंवा पार्श्वभूमी बदललेली असेल, तर ज्ञानेंद्रियांकडून काय होतं, चुकीचा अर्थ लावला जातो पहा. कशामुळे? तर अस्पष्ट दिसला. आता अंधार आहे. त्या अंधारामध्ये जर तुम्ही रस्त्यावर चालला तर लाईट नाहीये आणि काहीतरी कपड्यासारखं पडलेलं आहे पहा, तर तुम्हाला काय होतं, तिथं चुकीचं अवबोधन होतं, की त्या कपड्याला काय समजता तुम्ही, साप असल्याचं समजता. वास्तविक तो कपडा आहे, हा, असा पडलेला आहे. किंवा एखादी काठी आहे पहा, तर त्या काठीला म्हणजे दुरूनच किंवा अंधारामुळे ही काय होतं, की तुमच्यामध्ये असा भ्रम होतो. म्हणजे चुकीचं, म्हणजे ज्ञानेंद्रियांकडून जी काही चुकीची माहिती मिळालेली असते, तर त्याला आपण मग काय म्हणतो, की ती काठी न म्हणता आपल्याला भास होतो पहिल्यांदा, की ते काय तिथं साप आहे काय की, किंवा एखाद्या कपड्याला बघून तो साप आहे, असा आपण चुकीचा त्याला अर्थ लावत असतो. तर तेव्हा जो काही भ्रम होतो त्याला इंद्रिय भ्रम असं म्हणलं जातं पहा. किंवा एखाद्या बॉटलचं झाकण पडलेलं असेल तर चमकतं, आणि मग जेव्हा आपण जवळ म्हणजे लांबून त्याला पाहतो आणि ते आपल्याला पैसे असल्यासारखे वाटतात, पण जेव्हा जवळ जातो आपण, मग तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण तर याला पैसे समजत होतो. म्हणजे जे काही चुकीचा भ्रम झालेला असतो, हे देखील उदाहरण याला सांगता येतं पहा. म्हणजेच याद्वारे इंद्रिय भ्रम कशामुळे होतो, की उद्दीपक अस्पष्ट असेल किंवा पार्श्वभूमी बदलली असेल, त्यामुळे इंद्रियांकडून चुकीचा अर्थ हा लावला जातो. चुकीचं अवबोधन होतं. म्हणून त्याला इंद्रिय भ्रम असं म्हणतात. कारण इंद्रिय भ्रम म्हणजे इंद्रियाकडून जे काही 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यातून आपल्याला माहिती मिळत असते नाही का? आणि त्याद्वारे मग काय होत असतं? अवबोधन होत असतं. पण यामध्ये चुकीचा अर्थ लावला गेलेला आहे. ठीक आहे? हे झालं इंद्रिय भ्रमच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर दुसरं एक आहे पहा, की चित्तभ्रम. आता चित्तभ्रम याच्यामध्ये काय आहे? हॅल्युसिनेशन असं त्याला म्हणू आपण. आता याच्यामध्ये भ्रम होतात पहा. आता इंद्रिय भ्रम याच्यामध्ये काय असतं, की उद्दीपक आवश्यक असतो. ठीक आहे? इंद्रिय भ्रम मध्ये. पण चित्तभ्रम मध्ये उद्दीपक नसला तरी पण भास होतात पहा. ठीक आहे? तर त्याला चित्तभ्रम असं म्हणलं जातं. म्हणजेच काय होतं, की एखादा व्यक्ती असेल, तो सारखा विचार करत असेल कुठल्या गोष्टीचा. मग आता संवेदना किंवा अवबोध होण्यासाठी काय आवश्यक आहे पहा, की एखादं उद्दीपक असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला संवेदना होती असं सांगितलं जातं. आणि संवेदनाला अर्थ लावला तर ते अवबोधन होत असतं. ठीक आहे. आता इंद्रिय भ्रम कशामुळे होतं, याच्यामध्ये कुठला तरी उद्दीपक असणं गरजेचं आहे. वस्तू दिसणं किंवा ऐकणं हे गरजेचं आहे. पण याला आपण चुकीचं, आपण त्याला काय म्हणतो, संवेदन करत असतो. आता याच्यामध्ये काय आहे, की उद्दीपक नसतो यामध्ये. ठीक आहे. तरी पण आपण काय करत असतो, की मनामध्ये हॅल्युसिनेशन म्हणजे काय, की भ्रम होत असतात. म्हणजे एखादी व्यक्ती जरी समोर नसली, तरी ती असल्याचा भास होणे, याला चित्तभ्रम असं म्हणलं जातं पहा. तर ते कशामुळे होत असतात, की भीतीदायक परिस्थिती आहे, एखादी हॉरर पिक्चर वगैरे बघितला आणि त्याच्यानंतर मग रात्री खूप भीती वाटते, असं समोर उद्दीपक नसतानाही कोणीतरी आवाज देतंय किंवा आलंय कोणीतरी आहे. तर या संदर्भात जो काही भ्रम होत असतो, तेव्हा चित्तभ्रम होत असं म्हणतात. ठीक आहे. तर त्या काही स्वरूपात ठीक आहे होणं, पण जर वारंवार हॅल्युसिनेशन जर होत असतील, म्हणजे भ्रम होत असतील, तर हे मानसिकदृष्ट्या चांगलं नसतो. तर मानसिक आजार होण्याची याच्यामध्ये शक्यता असलेली आपल्याला दिसून येतं, की ज्यांना असे भ्रम होत असतात, हॅल्युसिनेशन होत असतात सारखे, कानात आवाज ऐकू येणे किंवा एखादी व्यक्ती समोर नसतानाही ती आहे असं त्या व्यक्तीला भास होत असतो आणि ती त्याच्याशी बोलत असते. हं? तर हे मानसिक आरोग्य या संदर्भात चित्तभ्रम आपल्याला सांगते. जेव्हा असे जास्त होऊ लागतात, तर तेव्हा ते
मानसिक आरोग्य त्याचं बिघडलेलं आहे आणि त्यांना मेडिसिनची आवश्यकता आहे, असं आपण त्यांना सांगू शकतो. लक्षात आलंय? अवबोधातील दोष कोणता आहे? याच्यामध्ये उद्दीपक आवश्यक आहे, पण याच्यामध्ये चुकीचा भ्रम होत असतो. ठीक आहे? आणि याच्यामध्ये उद्दीपक अस्तित्वात नसतो. फक्त हॅल्युसिनेशन होत असतात, म्हणजे भास होत असतात, भ्रम होत असतात. लक्षात आलंय सगळ्यांना? आता या संदर्भात आपण काही क्वेश्चन आन्सर बघूयात. हं? जे काही आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. त्या संदर्भात काही क्वेश्चन आन्सर पाहूयात आपण. जर टाइम असेल तर पुढे जाऊयात, नसेल तर आपण ते थांबूयात. आता आपण क्वेश्चन आन्सर पाहूयात. ठीक आहे? आता पहिला जो काही क्वेश्चन आहे पहा. तो मी शेअर करते. शेअर नाही करत. इथेच लिहून घेऊया आपण. तुम्ही सांगायचंय फक्त. नंतर याचे डिटेल क्वेश्चन आपण नंतर घेऊयात. संवेदना निर्माण होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते सांगा? संवेदना निर्माण होण्यासाठी. आता सांगितलं होण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? आवश्यकता असते सांगायचं आहे पहा. ऑप्शन सांगायचे असेल तर मग सांगते की झोप, बाह्य उद्दीपन, कल्पना, विचार. सांगा आता. उद्दीपक. राईट आन्सर आहे उद्दीपकाची आवश्यकता असते. आणि ते ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्याला उद्दीपक हे म्हणजे वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्याला संवेदन होत असतं. लक्षात घ्या हे. त्याच्यानंतर अवबोध म्हणजे काय? अवबोधन म्हणजे काय? सांगा. ऑप्शन द्यायचा असेल तर ओरली सांगते तुम्हाला याच्यामध्ये की अर्थहीन संवेदना, संवेदनाला अर्थ लावणारी प्रक्रिया, बाह्य उद्दीपन, मनाची थकवा स्थिती. सांगा आता. संवेदनाला अर्थ लावणारी प्रक्रिया. राईट आहे. संवेदनाला अर्थ लावणारी प्रक्रिया. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन बघूया. संवेदना प्लस अर्थ बरोबर काय सांगता येतं पहा इथे. संवेदना, अनुभूती, ज्ञान, कल्पना. काय लिहिणार? सॉरी, विचार, अवबोधन, ज्ञान आणि कल्पना. अर्थ प्राप्त झालं तर त्याला आपण काय बनवूया? अवबोधन झालं. ठीक आहे. म्हणजे संवेदनाला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा अवबोधन घडत असतं, हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. आता पार्श्वभूमीवर एखादा बघूया. आता याच्यामध्ये आकृती पार्श्वभूमी संदर्भात एक क्वेश्चन पाहूया. आकृती कितवा क्वेश्चन आहे बघा. आकृती आणि पार्श्वभूमी पार्श्वभूमी यांच्यातील संबंध कसा असतो? यांच्यातील संबंध कसा असतो? कसा असतो पहा. आकृती आणि पार्श्वभूमी यांच्या संदर्भात स्थिर असतो, बदलणारा असतो, विरोधी असतो. कसा असतो? आकृती आणि पार्श्वभूमी बदलणारा असतो. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल कधी आकृती पार्श्वभूमी होते, कधी पार्श्वभूमी आकृती होते. ठीक आहे. स्थिर असते का आकृती आणि पार्श्वभूमी? नाही. जिथे आपण लक्ष देतो किंवा अटेन्शन देतो तर तेव्हा आपली आकृती बदलत असते किंवा पार्श्वभूमी देखील बदलत असते. म्हणजे आकृती जागा पार्श्वभूमी घेत असते, पार्श्वभूमी जागा आकृती घेत असते.
म्हणजे त्यांच्यामधील संबंध हा बदलणारा असतो, हे आपल्याला लक्षात येतं पहा. त्याच्यानंतर आणखीन एक घ्यायचा का? बर, वर्गात शिक्षकाकडे विद्यार्थ्याचे लक्ष असेल तर शिक्षक काय ठरतात? आता वर्गात शिक्षकाकडे काकडे विद्यार्थ्याचे लक्ष असतील, विद्यार्थ्याचे लक्ष असेल तर शिक्षक काय ठरतात? काय ठरतात सांगा आता. जर विद्यार्थ्यांचं लक्ष जर शिक्षकांकडे असेल तर आकृती ठरतात का पार्श्वभूमी ठरतात? हा, सांगा पटकन. खूप इझी आहे. आकृती, व्हेरी गुड, आकृती ठरते. कारण जेव्हा शिक्षक शिकवत असतात तर तेव्हा सगळं लक्ष हे शिक्षकांकडे असतं, विद्यार्थ्यांकडे. त्याच्यामुळे ती झाली आकृती आणि बाकीच्या गोष्टी पार्श्वभूमी झाली. बरं ठीक आहे, आपण इथे थांबूयात आज. नेक्स्ट सेशनला आपण जो काही पुढचा भाग आहे, कल्पना आहे पहा, प्रतिमा आहे, ते बघूया. हे लक्षात आलं सगळ्यांना आज जे काही सांगितलंय ते? येस येस येस. तुम्हाला काही डाऊट असेल तर चॅट बॉक्स चालू आहे, नो डाऊट विचारू शकता. रेकॉर्डिंग मॅडमचं स्टॉप.